आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढा असं निवडणूक आयोगाने सांगितलं। मात्र आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही, आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत। उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आव्हान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा बजरंगबली रामाच्या नावाने मतं मागतात, त्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर मातोश्रीवर दाखल। महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत। शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत। मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर। सूत्रांची माहिती। नार्वेकरांसोबत आमचा कोणताही अधिकृत संपर्क नाही, मात्र मिलिंद नार्वेकर आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत करू। संजय शिरसाटांचं वक्तव्य। ठाकरेंनी नार्वेकरांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू। भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। सर्वेक्षण केलं तर ठाकरे एक नंबरचे नालायक निघतील, त्यांची मानसिक स्थिती ढासळली। ठाकरे निष्क्रिय, राज्याला नापसंत असलेले मुख्यमंत्री। बावनकुळेंचा हल्लाबोल। 2019ला आदित्याला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीत जाईन असं फडणवीस म्हणाले होते। फडणवीसांनी काल मला माझ्यासमोर हे खोटं ते बोललेले आहेत आणि त्यांनी आता मला खोटं पाडलंय। उद्धव ठाकरेंचा दावा। बाळासाहेबांचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करू शकत नाही। महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही। फडणवीसांचं ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना उत्तर। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय, मंत्रीही केलं नसतं। ठाकरेंच्या दाव्याला बावनकुळेंचं उत्तर। उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम, बावनकुळेंची टीका। पंतप्रधान बनायचं असं फडणवीसांचं स्वप्न होतं। सीएम झाल्यावर फडणवीसांना पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पडलं, म्हणून मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि त्यांना डीसीएम केलं। राऊतांचा दावा। अमरावती लोकसभेत रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होतील। आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा। शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, खत बियाणे मिळत नव्हती। पवारांनी शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय केला। बावनकुळेंची टीका। शरद पवारांचं शेतकऱ्यांसाठी काम, त्यामुळे भाजपच्याच काळात पवारांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालाय। बावनकुळेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। 2014ला शरद पवारांचा भाजपला बाहेरून पाठिंबा, त्यावेळी उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचं नाही अशी शरद पवारांची अट होती। सदाभाऊ खोतांचा दावा। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान शरद पवारांनीच रचलं। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांपासून लांब राहावं। सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका। डोंबिवलीतील खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्य अहवालाचं आज प्रकाशन। अहवाल प्रकाशनाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहतील। डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रकाशन सोहळा। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्य अहवालावर राज ठाकरेंचा फोटो, पण प्रेस नोटमध्ये मनसे पक्षाचा उल्लेख नाहीये। श्रीकांत शिंदेने मनसे पाठिंबा देणार का? सवाल उपस्थित। धाराशिवच्या तेरणा ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजवरून राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये जुंपली। शासनाकडून 18 कोटी 23 लाख घेऊन मोफत उपचाराचा दावा। निंबाळकरांचा आरोप आहे, तर निंबाळकर खोटी माहिती देत आहेत, कारवाई करणार। राणा जगजितसिंहांचा इशारा। जळगावच्या नेरीमध्ये कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नाला शरद पवारांची हजेरी। शरद पवारांकडून वधूवराला आशीर्वाद। जनतेचा आता काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास। महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटलांचं मत, अब की बार 400 पार होते तर फोडाफोडीचं राजकारण का केलं? सतेज पाटलांचा सवाल। बुलढाण्याच्या खामगावात रविकांत तुपकरांची रेकॉर्ड ब्रेक रॅली। रजतनगरीमध्ये तुपकरांच्या पानाचा आवाज घुमला। रॅलीमध्ये हजारोंचा समुदाय एकवटला। जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगाव विमानतळावर शरद पवारांचा आशीर्वाद घेतलाय। जेपी नड्डांच्या स्वागतासाठी स्मिता वाघ विमानतळावर आलेल्या होत्या। अमरावतीत वंचितच्या जिल्हाध्यक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय। आम्ही महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडे यांच्या सोबत राहू। वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंचं वक्तव्य। नांदेडमध्ये भारतीय प्रज्ञा सुराज्य पक्षाच्या उमेदवार रुक्मिणीबाई गीतेंचा प्रचार सुरू। शहरातील विविध भागात मतदारांच्या गाठी भेटी। नांदेडमध्ये शिवा संघटना आणि सेवा दल पार्टीचा महाविकास आघाडीला पाठिंबा। आमची लढाई भाजपच्या विरोधात। शिवा संघटनेचे मनोहर धोंडेंची प्रतिक्रिया।
बारामतीत महावीर स्वामी जन्मदिवस महोत्सव कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंची उपस्थिती। जन्मदिवस महोत्सवाला मोठ्या प्रमाणात जय बांधवांची हजेरी। नागपूरच्या परवापूरमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रेमध्ये जैन बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात सभा। हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची कॉर्नर सभा संपन्न। औंढा नागनाथ परिसरामध्ये संपर्क प्रमुख बबनराव थोरातांच्या नेतृत्वात सभा संपन्न। बोरिवलीत उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर प्रथमच गोयल यांची मनसे पदाधिकाऱ्यांना भेट त्यांनी घेतली।